उत्तरकाशी में हुई प्राकृतिक आपदा में जलगांव जिले के 29 लोग फंसे होने की जानकारी सामने आई है, जिसमें पाचोरा के एक जवान भी शामिल हैं। जिलाधिकारी आयुष प्रसाद ने इसकी जानकारी आज मीडिया के सामने दी। उत्तरकाशी में हाल ही में सामने आए बड़े प्राकृतिक हादसे में धराली गांव सहित आसपास के क्षेत्र बहुत ज्यादा प्रभावित हुए। इस आपदा में बारिश और क्लाउड बर्स्ट की वजह से अचानक बाढ़ और भूस्खलन हुआ, जिससे धराली गांव का एक बड़ा हिस्सा तबाह हो गया। नदी किनारे घर, सड़कें, पुल और वाहन बह गए। इस घटना से कम 4 से 5 लोगों की मौत हुई है, जबकि दर्जनों लोग लापता हैं। वहीं जलगांव जिले के 29 लोग फंसे होने की जानकारी भी सामने आई है। कई लोग अभी भी संपर्क क्षेत्र से बाहर बताए जा रहे हैं। इन लोगों में पाचोरा के एक जवान भी शामिल है। इसी बीच जिलाधिकारी आयुष प्रसाद ने आज मीडिया से बात की। उन्होंने बताया कि जिला प्रशासन फंसे श्रद्धालुओं से संपर्क करने की कोशिश कर रहा है। उत्तरकाशी में फंसे 19 लोगों में से 13 लोग पालकमंत्री गुलाबराव पाटील के पालदी गांव के हैं। उत्तराखंडची उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये जळगावचे 19 लोकांची अडकण्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे। त्याच्यामध्ये पालदी गाव धरणगाव तालुक्याचे 13 लोक आहेत, 2 जण धरणगाव शहराचे आहे, 1 जण पाचोराचे आहे जो म्हणजे आय थिंक ते म्हणजे डिफेन्स फोर्सेसमध्ये आहे, आणि 3 जण अयोध्यानगर जळगाव शहराचे आहे। याच्यापैकी 3 जण जो अयोध्यानगर जळगाव शहराचे आहेत त्यांनी ज्या गेस्ट हाऊसमध्ये बुकिंग केली होती त्याची फोन नंबर आपल्याकडे प्राप्त म्हणजे त्या ठिकाणचे जिल्हा प्रशासनाकडून मिळाली। त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलणं झालं आणि ते म्हणजे सेफ आहे, सुरक्षित आहे, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळाली। उर्वरित सर्वांच्या संदर्भात आपण त्या ठिकाणचे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन जो प्राधिकरण आहे त्या उत्तरकाशी जिल्ह्याचे त्यांचे जिल्हाधिकारी आणि त्यांची टीमशी बोलणं झालेलं आहे। त्यासोबत आदरणीय आपत्ती व्यवस्थापन मंत्री महोदय गिरीश महाजन सर आणि राज्याचे जो आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे त्यांनी उत्तराखंडचे जो इमर्जन्सी कोऑर्डिनेशन कक्ष जो आहे त्यांच्याशी पण संपर्क करून या सर्व लोकांची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे। सर्वांशी संपर्क करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणचे स्थानिक प्रशासनाशी संपर्कात जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारची पण पूर्ण टीम आहे। आपण सर्वांचे जनसोबत पण आपण संपर्कात आहे आणि कुठलेही ज्या माहिती आपल्याला मिळत आहे आपण इमिडिएटली सर्व परिवार लोकांना आपण रिले करत आहोत।